नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही। सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले। जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली। मित्रांनो, काय आहे ही मोठी घोषणा आणि कोणती आहे आनंदाची बातमी, नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आली आहे। होय, जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजताच सर्वांनी आपल्याच जागेवरून उड्या मारल्या। 2005 पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना OPS म्हणजे जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। या कर्मचाऱ्यांना OPSचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, कोणत्या कर्मचाऱ्यांना OPSचा लाभ मिळणार ते बघूया। 2005 पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी 2005 किंवा त्यानंतर सरकारी नोकरी सुरू केली आहे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे। गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना OPS देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे। सरकारकडून मोठी घोषणा। गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केलेली आहे। या अंतर्गत राज्यातील 60,000हूनही अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे। 1 एप्रिल 2025 पूर्वी सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे। तुम्हाला कोणते फायदे मिळतील? जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल, तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नव्हते। त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांकडून होत होती। ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे। तुम्हाला किती पेन्शन मिळेल? सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो तो निवृत्त झाल्यावर त्याचा मूळ हिस्सा पेन्शन म्हणून दिला जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही आनंदाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।